खुळखुळ माझा पण तसा मोहर दर बी टिकेल का नाही तर परत तुम्हाला एक सांगू का, हे बघा, पहिली गोष्ट बाजारभाव हा आपल्या हातात नाही. लक्षात, आपण 50 रुपये बाजार धरा, बरोबर आहे, 50 रुपये बाजार धरा, एका झाडावर 20 किलो माल धरा, किती झाले? 1000 रुपये झाले. तुम्ही याला 300 रुपये खर्च करा, शिल्लक किती राहिले? 700. हां, मग तुमचे किती झाडे सगळे? 700. 3.5 लाख रुपये नेट प्रॉफिट गॅरंटेड. हे पटलं बरं का? बरोबर आहे अभ्यास. बरोबर. आता वस्तुस्थिती सांगतो, डाळिंब जगतच नाही. तेल एवढं आहे, मर एवढी आहे का डाळिंब टिकतच नाही. मग आता अशा कंडिशनमध्ये 100 रुपयाच्या खाली बाजार येत नाही. मग कधी बाजार 100 रुपयाच्या खाली येतो? तुमचा माल धना गोळाचा नसेल तर. बरोबर. तो ना धनाच्या लायकीचा ना गोळाच्या लायकीचा. म्हणजे धनाचा म्हणजे ठेवायच्याही लायकीचा नाही आणि गोळाचा म्हणजे खायच्याही लायकीचा नाही. असा धन ना गोळाच्या लायकीचा माल आजच्या काळात पिकतो. काय मध्ये तुमचं? थोड्या दिवस डाळिंब राहिला का लगेच काळा पडतो, लगेच तो चेंबतो, लगेच त्यातून पाणी निघतं. खरं आहे का नाही? सडतं काय? जे घाण राहते तीच सडत. अमृत कधी सडत नाही. मला सांगा, तूप कधी सडलंय का? डाळला सडवतो. तुमची मध आहे ती कधी सडती का? तुमची जे पाक केला तो पाक सडवतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे, ते अमृत आहे. मग याला अमृत वापरलेलं आहे. आपण एसटी वैदिकमध्ये जे देतो ना आपण आहार, तो डायरेक्ट तुम्हाला इन्स्टंट चार्जर बघा, त्याच्या मी तुम्हाला तुपाचा वास येईल सगळा. हां, तुम्ही इन्स्टंट चार्जर हातामध्ये घेऊन बघा, खावा असं वाटेल कधी कधी तुम्हाला, ताजा असेल.